प्रश्न क्रमांक 21. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 22. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 23. विंध्य पर्वत खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? उत्तर आहे वालुकाश्म. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते? उत्तर आहे वायव्य. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या मृदेत लोह संयुगाचे प्रमाण अधिक असते? उत्तर आहे तांबड्या. प्रश्न क्रमांक 26. सेंद्रिय घटकाचे प्रमाण कोणत्या मृदेत जास्त असते? उत्तर आहे दलदलयुक्त. प्रश्न क्रमांक 27. सतलज नदी कोणत्या सरोवरातून उगम पावते? उत्तर आहे राकस. प्रश्न क्रमांक 28. भारतात किती टक्के क्षेत्र वनांनी व्यापलेले आहे? उत्तर आहे 23%. प्रश्न क्रमांक 29. भारतातील एकूण जमिनीपैकी किती टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे? उत्तर आहे 46%. प्रश्न क्रमांक 30. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 31. पूर कालव्यांची संख्या सर्वात अधिक कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 32. भारताचे प्रमाण रेखावृत्त हे खालीलपैकी कोणत्या शहराच्या जवळून गेले आहे? उत्तर आहे अलाहाबाद. प्रश्न क्रमांक 33. भारतात सर्वाधिक साक्षर असलेले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 34. जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे? उत्तर आहे 2.4. प्रश्न क्रमांक 35. अरवली पर्वतात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? अरवली पर्वतात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? उत्तर आहे गुरु शिखर. प्रश्न क्रमांक 36.
खालीलपैकी कोणते ठिकाण पर्जन्य छायेच्या प्रदेशात येते? उत्तर आहे शिलांग. प्रश्न क्रमांक 37. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? उत्तर आहे यमुना. प्रश्न क्रमांक 38. वालुकामय मृदेमध्ये डॅश डॅश प्रमाण जास्त असते? उत्तर आहे क्षारांचे प्रमाण जास्त असते. प्रश्न क्रमांक 39. भारतात चहाची लागवड प्रथम कोणत्या राज्यात करण्यात आली? उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 40. डॅश डॅश महिन्याला भारतीय हवामानाचा संक्रमण काळ म्हणतात? उत्तर आहे ऑक्टोबर. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.